Hello everyone. Today we are going to solve next problem on process costing and equivalent production, MCOM second year semester 3. The finished product of factory passes thought to process, the entire material being in process at the beginning at process of the process from the following production and data relating to the first process, work out value of the closing inventory and of the value of materials transferred to the second process. Used FIFO मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. या ठिकाणी आपल्याला FIFO मेथड म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड ही यूज करायला सांगितलेली आहे. या ठिकाणी आणखीन इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती रीड करूया. प्रोसेस 1, ओपनिंग इन्व्हेंटरी 10,000 रुपीज, मटेरियल 27,000 रुपीज, लेबर 50,000 रुपीज, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड 40,000 रुपीज, इन्व्हेंटरी ओपनिंग इन्व्हेंटरी 25% कंप्लीट 4,000 kg, put in the process 12,000 kg. Next, transfer to second process 10,000 kg, closing inventory 20% complete 5,000 kg, spoil during process म्हणजे हा नॉर्मल लॉस, प्रोसेस चालू असताना झालेला लॉस 1,000 kg. अशा प्रकारे हा छोटासा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम हा आपण सोडवणार आहोत. याच्यामध्ये फॅक्टरीमध्ये जे उत्पादन तयार होणार आहे ते 2 प्रोसेसमधून तयार होऊन बाहेर पडणार आहे. हा प्रॉब्लेम आपल्याला FIFO मेथड पद्धतीने सोडवायचा आहे. या ठिकाणी प्रोसेस 1 आणि प्रोसेस 2ची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्यानुसार हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. सेम आपल्याला 4 अकाउंट ओपन करायचे आहेत. याच्यामध्ये प्रिपेअर करायचे आहेत आपल्याला 4 अकाउंट. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि प्रोसेस अकाउंट. हे आपल्याला 4 अकाउंट नेहमीप्रमाणे ओपन करायचे आहेत. आपण पाहूया ते अकाउंट या ठिकाणी ओपन केलेले आहेत. पहा, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. या ठिकाणी एक छोटीशी वर्किंग नोट दिलेली आहे. स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनची ही वर्किंग नोट आहे, ती पाहूया आपण. त्यानंतर प्रोसेस कॉस्टिंग. या ठिकाणी हे अकाउंट ओपन केलेले आहेत 4ही. या ठिकाणी आपल्याला ओपनिंग इन्व्हेंटरीची प्रोसेस दिलेली आहे, कंप्लीटेड आणि क्लोजिंग इन्व्हेंटरी. हे 3 इन्व्हेंटरीज आपल्याला या ठिकाणी शो करायचे आहेत. या ठिकाणी ज्या 4 कॉलममध्ये अमाऊंट दिलेले आहेत त्या सगळ्या अमाऊंट आपण स्टेप 1मधून घेतलेले आहेत आणि स्टेप 1मध्ये ज्या अमाऊंट आलेल्या आहेत त्याच अमाऊंट आपण स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 4मध्ये घेतलेल्या आहेत. मग आता आपण स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन स्टेप 1 कशा प्रकारे सोडवायचं आहे ते पाहूया. फर्स्ट स्टेप, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शनची ही पहिली स्टेप आहे. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला कॉलम ओपन करून घ्यायचे आहेत. एलिमेंट या ठिकाणी येणार, लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. आउटपुट किलोग्रॅममध्ये आहेत. मटेरियल या ठिकाणी इक्विव्हॅलंट युनिट्स अँड डिग्री ऑफ कंप्लीशन. त्यानंतर लेबर इक्विव्हॅलंट युनिट्स, डिग्री ऑफ कंप्लीशन इन पर्सेंट. ओव्हरहेड्स इक्विव्हॅलंट युनिट अँड डिग्री ऑफ कंप्लीशन इन पर्सेंटेज. या ठिकाणी आपण 3ही वेगवेगळे घेतलेले आहेत, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. काही वेळा आपण लेबर आणि ओव्हरहेड एकत्रित घेतो आणि काही वेळा वेगवेगळं घेतो. काही प्रॉब्लेम नाही, आपण एकत्रित घेतलं तरी किंवा वेगळं घेतलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. जर अमाऊंट एकसारख्या येणार असतील तर आपण ते एकत्रितच घेतलं तरी चालतं.
या ठिकाणी आपल्याला कॉलम कमी आहेत कारण मटेरियल 1 आणि मटेरियल 2 असं काही नाही आहे, फक्त मटेरियल्स आहेत. त्याच्यामुळे आपण मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड्स हे 3 सेपरेट कॉलम केलेले आहेत. असे हे कॉलम तयार करून घ्यायचे आधी पहिल्या स्टेपमध्ये. पुढे ओपनिंग इन्व्हेंटरी प्रोसेस पाहूया. आता किती आहे ओपनिंग इन्व्हेंटरीची प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे. पहा, प्रॉब्लेम लगेच पाहायचा. ओपनिंग इन्व्हेंटरी 4000 किलोग्रॅम सांगितलेले आहे, ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे 4000 kg. मटेरियल 3000. हे कसे आले तर या ठिकाणी पाहूया आपण. ओपनिंग इन्व्हेंटरी 25% कंप्लीट आहेत, हे म्हणजे 25% कंप्लीट झालेले आहेत, 75% कंप्लीट व्हायचे राहिलेले आहेत. म्हणजेच की इथे आपण 75% घ्यायचे आहेत. 4000 वरती 75%, 3000 येणार. या ठिकाणी पर्सेंटेज घ्यायचे 75%. 4000 वरती 75%, इक्विव्हॅलंट युनिट्स आले आपले 3000. सेम लेबर आणि ओव्हरहेड्समध्ये पण सेम याच पद्धतीने करायचं आहे. 75% आपली डिग्री ऑफ कम्प्लेशन. 4000 वरती 75%, 3000 इक्विव्हॅलंट युनिट येणार. आणि ओव्हरहेड्समध्ये सुद्धा 4000 वरती 75%, 3000 इक्विव्हॅलंट्स युनिट्स या ठिकाणी येणार आहेत. ठीक आहे, ही पहिली स्टेप झाली आपली ओपनिंग इन्व्हेंटरी प्रोसेसची. आता पुढची स्टेप पाहूया, नॉर्मल लॉस. प्रॉब्लेममध्ये पाहूया नॉर्मल लॉस किती दिलेला आहे. या ठिकाणी पहा, नॉर्मल लॉस स्पॉइलेज ड्युरिंग प्रोसेस म्हणजेच हा नॉर्मल लॉस आहे. 1000 किलोचा नॉर्मल लॉस झालेला आहे आपला, तो आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. 1000 किलोग्रॅम तो आउटपुटमध्ये आपला नॉर्मल लॉस झालेला आहे. पुढे त्याचं काहीही आपल्याला मेन्शन करायला सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेडच्या कॉलममध्ये डॅश केलेला आहे. पुढे कंप्लीटेड पाहूया. आता किती कंप्लीट झालेले आहेत आपले. प्रॉब्लेममध्ये लगेच सर्च करूया, पाहूयात आपण. या ठिकाणी आपण पाहत होतो कंप्लीटेड युनिट्स दिलेले आहेत 6000. हे कुठून आली ही अमाऊंट, कशी आली ते पाहूया आपण. या ठिकाणी पहा, ओपनिंग इन्व्हेंटरी आपली 10,000 रुपीज दिलेली आहे आणि त्याच्यातून आपले किती झालेले आहे 25% कंप्लीट झालेले आहेत. ओपनिंग इन्व्हेंटरी 4000, मग राहिले किती 6000, ते आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. मग आता हे 100% कंप्लीट झालेले आहेत, त्याच्यामुळे मटेरियल वरती 100%, 6000 वरती 100%, 6000 येणार. लेबरमध्ये सुद्धा 6000 वरती आपण 100% घेतलेले आहेत लेबर 6000. आणि ओव्हरहेड्समध्ये सुद्धा 100% ओव्हरहेड्स आहेत. 6000 वरती 100%, 6000 आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, कारण की या ठिकाणी 100% वर्क कंप्लीट झालेलं आहे. मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड्स हे 100% कंप्लीट झालेले असल्यामुळे आपण 100% युनिट आणि किलोग्रॅम घेतलेले आहेत. क्लोजिंग इन्व्हेंटरी पाहूया. या ठिकाणी पहा 5000 kg ते आपण इथे घेतलेले आहे. क्लोजिंग इन्व्हेंटरी या ठिकाणी आपण किलोग्रॅम मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर किती कंप्लीट केलेलं आहे ते पाहूया. 25% कंप्लीट आहे, ते आपण 25% या ठिकाणी घेतले. 20% कंप्लीट आहेत, ती 20% आपण मेन्शन केलेले आहेत. 5000 वरती 20%, 1000 इक्विव्हॅलंट युनिट्स आलेले आहेत. कॉमन 20% कंप्लीट सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे आपण लेबर, मटेरियल अँड ओव्हरहेड्स याच्यावरती सेम 20% चार्ज करायचे आहेत. आणि मटेरियल्स, लेबर अँड ओव्हरहेड्सला 1000 इक्विव्हॅलंट युनिट्स आणि 1000 इक्विव्हॅलंट युनिट्स आलेले आहेत. आणि या ठिकाणी आउटपुट केजीची ही टोटल केलेली आहे 16000. मटेरियलची टोटल आलेली आहे 10000, लेबरची 10000 आणि ओव्हरहेड्सची सुद्धा या ठिकाणी 10000च टोटल आलेली आहे.
ही आपली पहिली स्टेप आहे ते आपण कंप्लीट केलेली आहे. या ठिकाणी नॉर्मल लॉस जो दिलेला आहे स्पॉइलेज ड्युरिंग प्रोसेस म्हणून मेन्शन केलेला आहे, तो या ठिकाणी आपण तो नॉर्मल लॉस म्हणून या ठिकाणी पाहिलेला आहे, शो केलेला आहे. सगळ्यांची टोटल आपण केलेली आहे आणि आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आहे. इथून पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला याच स्टेपमधल्या अमाऊंट घ्यायच्या आहेत आणि त्या स्टेप पूर्ण करायच्या आहेत. दुसरी स्टेप पाहूया. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, एलिमेंट्स कॉस्ट, इक्विव्हॅलंट युनिट अँड कॉस्ट पर युनिट घ्यायचे आहेत. हे आता सेम कॉलम आहेत, खूप प्रॉब्लेम सोडवून झालेत आपले. सेम कॉलम आहेत, तसेच काढायचे आहेत नेहमी. मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स हे दिलेले आहेत. त्याची अमाऊंट पाहूया किती दिली आहे. प्रॉब्लेममध्ये सर्च करायची. सगळ्या अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममधूनच घ्यायच्या आहेत. या ठिकाणी पहा, मटेरियलची अमाऊंट दिलेली आहे 27,000 रुपीज. लेबरची अमाऊंट आहे 50,000 रुपीज अँड मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेडची अमाऊंट आहे 40,000 रुपीज. ते आपण या ठिकाणी जशीच्या तशी अमाऊंट, तिन्हीची ही अमाऊंट घेतलेली आहे. इक्विव्हॅलंट युनिट्स पाहूया आता. मटेरियल किती आलेली आहे. स्टेप 1 आपण घेणार 10,000. या ठिकाणी आपण मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड्सची अमाऊंट घेतलेली आहे. ती अशी या ठिकाणी अमाऊंट घेतलेली आहे. प्रॉब्लेममध्ये सगळ्या अमाऊंट दिलेले असतात. मटेरियल 27,000, लेबर 50,000 अँड मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड 40,000 ही अमाऊंट दिलेली आहे. ते आपण प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेली अशा प्रकारे. आता पाहूया इक्विव्हॅलंट युनिट्स कुठून घेतलेले आहेत आणि कसे घेतलेले आहेत. ही अमाऊंट आपण फर्स्ट स्टेपमधून घेतलेली आहे. मटेरियल्सची अमाऊंट इक्विव्हॅलंट युनिट आहेत. पाहूया मटेरियल्स पाहायचं. मग 10,000 आलेले आहे, ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. नेक्स्ट लेबरची पाहूया किती आहे अमाऊंट. लेबर 10,000 ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. अँड ओव्हरहेड्सची सुद्धा अमाऊंट इक्विव्हॅलंट युनिट्स आलेले आहेत 10,000 ते आपण घेतलेले आहेत. आणि यानंतर कॉस्ट पर युनिट काढायचे आहेत आपल्याला. 27,500 भागिले 10,000 उत्तर आलं आपलं 2.75. तिन्ही आपल्याला मटेरियल्स, लेबर अँड ओव्हरहेड्स तिन्हीचे आपल्याला कॉस्ट पर युनिट काढायचे आहे. अशा प्रकारे 50,000 भागिले 10,000 5 रुपये येणार कॉस्ट प्रत्येक युनिटची. अँड ओव्हरहेड्सनुसार 40,000 भागिले 10,000 4 रुपये येणार. आणि हे एवढंच वर्क असतं स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये. स्टेप 2मध्ये याची अमाऊंट आपल्याला कॉस्ट अमाऊंट प्रॉब्लेममधून घ्यायची असते. या ठिकाणी दिलेली असते किंवा प्रॉब्लेममध्ये कुठेही ती मेन्शन केलेली असते. आणि इक्विव्हॅलंट युनिटची जी अमाऊंट असते ते आपल्याला स्टेप फर्स्टमधून मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेडची जी टोटल दिलेली असते त्या टोटलमधून ही अमाऊंट या ठिकाणी घ्यायची असते. आणि कॉस्ट पर युनिट काढताना या दोन्हीचा भागाकार करून आपल्याला ही अमाऊंट मिळते. आणि हीच अमाऊंट सेम आपल्याला स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये यूज करायची असते. आत्ताच आपण स्टेप 2 स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पूर्ण केलेले आहे. आता स्टेप 3 स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन करूया. याच्यामध्ये आपण सेम कॉलम केलेले आहेत. इव्हॅल्युएशन युनिट, इक्विव्हॅलंट युनिट, कॉस्ट पर युनिट रुपीज, अमाऊंट रुपीज अँड टोटल रुपीज. याच्यामध्ये आपल्याला हे 3 प्रकार दाखवायचे आहेत. ओपनिंग इन्व्हेंटरी प्रोसेस, कंप्लीट झालेले प्रोसेस युनिट आणि क्लोजिंग इन्व्हेंटरी. आपण 1 बाय 1 पाहूया आता कसं घेतलेलं आहे ते. ओपनिंग इन्व्हेंटरी या ठिकाणी आहे. ओपनिंग इन्व्हेंटरी प्रोसेस हेडिंग दिलेलं आहे. मटेरियल्स 3,000, लेबर 3,000 आणि ओव्हरहेड 3,000. इक्विव्हॅलंट युनिट पाहूया. स्टेप 1मध्ये पाहायचं हे. मटेरियलचे इक्विव्हॅलंट युनिट आहेत 3,000. लेबरचे इक्विव्हॅलंट युनिट आहेत 3,000 आणि ओव्हरहेडचे सुद्धा इक्विव्हॅलंट युनिट्स आहेत 3,000. ते सेम आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, दाखवलेले आहेत. मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड
3000, 3000 अँड 3000. या ठिकाणी कॉस्ट पर युनिट रुपीज आपण स्टेप 2मध्ये काढलेले आहेत. या ठिकाणी पहा, मटेरियल्सची कॉस्ट पर युनिट आहे 2.75, लेबरचे आहे 5 अँड ओव्हरहेड्सचे आहे 4. सेम आपण कॉस्ट पर युनिट घेतलेले आहेत. मटेरियल्सची 2.75, लेबरचा अमाऊंट आहे 3000, कॉस्ट पर युनिट आहे 5 अँड ओव्हरहेड्सचे आहे 4. आता अमाऊंट रुपीज कॉलममध्ये आपण काय केलेलं आहे, इक्विवॅलंट युनिट गुणुले कॉस्ट पर युनिट केलेलं आहे. ते अमाऊंट या ठिकाणी आलेली आहे 3000 गुणुले 2.75 बरोबर 8250 ही मटेरियलची अमाऊंट आलेली आहे. त्यानंतर लेबर 3000 गुणुले 5 बरोबर 15000 ही अमाऊंट आलेली आहे लेबरची. अँड ओव्हरहेड्स 3000 गुणुले 4 बरोबर 12000 ही अमाऊंट आलेली आहे ओव्हरहेडची. आणि हे तिन्ही अमाऊंटची टोटल आपण टोटल कॉस्टमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर कंप्लीटेडमध्ये पाहूया, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. कंप्लीटेड इक्विवॅलंट युनिट पाहूया. या ठिकाणी पाहायचं, मटेरियलच्या कॉलममध्ये इक्विवॅलंट युनिट पाहूया किती आहेत कंप्लीटेड, 6000 आहेत. लेबरचे इक्विवॅलंट युनिट कंप्लीटेड 6000 आहेत आणि ओव्हरहेडचे सुद्धा कंप्लीटेड इक्विवॅलंट युनिट आहेत 6000. ते आपण या ठिकाणी शो केलेले आहेत. मटेरियल 6000, लेबर 6000, ओव्हरहेड 6000. कॉस्ट पर युनिट सेम आपण इथले घेतलेले आहेत, जे स्टेप 2मध्ये आपण काढलेले होते ते आपण इथे घेतलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे दोन्हीचा गुणाकार केलेला आहे आणि आलेली अमाऊंट आपण अमाऊंट कॉलममध्ये घेतलेली आहे. 6000 गुणुले 2.75 16500. 6000 गुणुले 5 बरोबर 30000. 6000 गुणुले 4 बरोबर 24000. आणि या तिन्हीची टोटल आपण आउटर कॉलमला अशा पद्धतीने घेतलेली आहे. अँड नेक्स्ट क्लोजिंग इन्व्हेंटरी, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड 1000 1000 1000. आता ही अमाऊंट पण आपण स्टेप 1मधून घेतलेली आहे. क्लोजिंग इन्व्हेंटरी पाहूया. मटेरियलची क्लोजिंग इन्व्हेंटरी, मटेरियल इक्विवॅलंट युनिट क्लोजिंग इन्व्हेंटरी 1000 रुपये आहे. लेबरची इक्विवॅलंट युनिट 1000 रुपये आणि ओव्हरहेडची सुद्धा इक्विवॅलंट युनिट 1000 रुपये. ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. कॉस्ट पर युनिट सेम घेतलेले आहे, ज्या स्टेप 2मध्येच आपण काढलेले आहेत त्या इथे मेन्शन केलेत. आणि अमाऊंट कशी काढलेली आहे ते तर माहीतच आहे सर्वांना. इक्विवॅलंट युनिट गुणुले कॉस्ट पर युनिट करून आपल्याला अमाऊंट मिळते. ती अमाऊंट आपण या ठिकाणी तिन्हीची काढलेली आहे. ती इथे टोटल कॉलममध्ये घेतलेली आहे. आणि ग्रँड टोटल आपण ह्या टोटल कॉलममध्ये तिन्हीची टोटल करून 1,17,500 अशी आपली फायनल टोटल आलेली आहे. ही आपली स्टेप नंबर 3 पूर्ण झालेली आहे. आता आपण प्रोसेस अकाउंट स्टेप 4 करूया. सेम कॉलम आहेत, किलोग्रॅम अमाऊंट रुपीज, किलोग्रॅम अमाऊंट रुपीज. इथे पर्टिक्युलर लिहिले नाही लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी पहा, ओपनिंग इन्व्हेंटरी, आपली ओपनिंग इन्व्हेंटरी आहे 4000 किलो, रुपीज आहेत 10,000. ते आपण या ठिकाणी घेतले 4000 आणि 10,000. टू मटेरियल्स 12,000 आणि त्याची अमाऊंट आहे 27,500. मटेरियल्स पाहूया, पुट इनटू या ठिकाणी पहा आणि आपली अमाऊंट आहे त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. ठीक आहे. आता पुढे लेबर 50,000. ओके, ते आपण प्रॉब्लेममधून घेतलेले आहे. मॅन्युफॅक्चरिंग रनिंग ओव्हरहेड्स आहेत 40,000, ते आपण या ठिकाणाहून घेतलेले आहेत, इथे मेन्शन केलेले आहेत. ओके, नेक्स्ट पाहूया बाय नॉर्मल लॉस. या ठिकाणी पहा, ह्या सगळ्या अमाऊंट आपण प्रॉब्लेममधूनच घेतलेल्या आहेत.
आणि स्टेप 1मधून घेतलेल्या आहेत, ज्या आपण कॅल्क्युलेट करून काढलेल्या आहेत त्या. बाय प्रोसेस अकाउंट टू ट्रान्सफर त्याच्या अमाऊंट आहे 10,000, 1,15,750. आणि बाय क्लोजिंग इन्व्हेंटरी ही आलेली आहे आपली, या ठिकाणी टोटल केलेली आहे आणि जो फरक आलेला आहे तो आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. अशा प्रकारे हा आपला प्रोसेस अकाउंट 4थी स्टेप कंप्लीट झालेली आहे. या ठिकाणी पहा, ही वर्किंग नोट व्हॅल्यू ऑफ स्टॉक ट्रान्सफर टू प्रोसेस अकाउंट टू व्हॅल्यू ऑफ ओपनिंग इन्व्हेंटरी जे आहे प्रॉब्लेममध्ये सेम दिलेले आहे 10,000, ते आपण या ठिकाणी घेतली आहे. त्यानंतर ॲडिशनल कॉस्ट ऑफ ओपनिंग इन्व्हेंटरी 4,000 किलो जी आहे आपली, या ठिकाणी आपण ती मेन्शन केलेली आहे. आणि ओपनिंग इन्व्हेंटरी आपली आलेली आहे किती, या ठिकाणी पहा, ही या ठिकाणी आपली टोटल कॉस्ट आलेली आहे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंटमध्ये. याची आपण या ठिकाणी वर्किंग नोट केलेली आहे. नेक्स्ट काय आहे, व्हॅल्यू ऑफ कम्प्लिटली प्रोसेड युनिट 6,000. कम्प्लिटली प्रोसेड युनिट आहेत 6,000, ती या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू आलेली आहे आपली 70,500. ती या ठिकाणी घेतलेली नाही. या सगळ्याची टोटल 1,15,750 अशी आलेली आहे. ती आपण या ठिकाणी ती अमाऊंट मेन्शन केलेली आहे. ओके, ही जी वर्किंग नोट आहे ती स्टेप 3ची आहे, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनची. ही अमाऊंट कशी आली ते लक्षात आलं असेल तुमच्या. आणि अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. आणखीन एक सेम अशा पद्धतीचा प्रॉब्लेम नंबर 4 आपण घेऊया. थोडासा वेगळा आहे तो. या पद्धतीने प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन आहे. प्रत्येक प्रोसेस कॉस्टिंगमध्ये जो प्रॉब्लेम आहे इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये, त्याच्यामध्ये हे 4 अकाउंट येतातच. त्याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा असतो. पहिली स्टेपमध्ये आपल्या अमाऊंट योग्य आल्या, बरोबर आल्या, तर आपण स्टेप 2, 3 आणि 4 सहजपणे सोडवू शकतो. ओके, हा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालेला आहे.